जालना शहरातील 983 धोकादायक इमारती मालकांना नोटिसा. जालना शहरातील धोकादायक इमारत मालकांना जालना शहर महानगरपालिकेतर्फे नोटिसा देण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत तब्बल 983 जीर्ण झालेल्या इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 2012 पासून 2025 पर्यंत एकूण 983 जीर्ण घरांना किंवा मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींना किंवा त्यांच्या मालकांना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही लोकांनी त्या इमारती खाली केल्या आहेत किंवा निष्कासित केल्या आहेत. जवळपास सध्याच्या घडीला जालना शहरात 800 इमारती आहेत ज्या की मोडकळीस आलेले धोकादायक आहेत, त्यांना नोटीसी देण्यात आल्या आहेत. या धोकादायक इमारतींसंदर्भात महानगरपालिका प्रशासनानं काही दैनिक वर्तमानपत्रात या संदर्भात जाहीर अहवाल सुद्धा केले आहेत. 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना बस स्थानक परिसरातील साई कॉम्प्लेक्स इमारत ही अचानकपणे ढासळली असून त्यामध्ये काही जीवितहानी झाली नाही. मात्र तेथील काही दुकानदारांचं म्हणणं आहे की महानगरपालिका प्रशासनानं आम्हाला कुठलीच पूर्व सूचना दिली नसून कुठल्याही प्रकारच्या नोटिसा दिल्या नाहीत. तर या संदर्भात उपायुक्त यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की महानगरपालिका प्रशासनानं 2 वर्षापासून दोनदा या साई कॉम्प्लेक्स इमारतीला खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त नंदा गायकवाड यांनी दिली आहे. अ, आपण 2012 पासून जवळ-जवळ 983 जीर्ण घरांना किंवा ज्या मोडकळीस आलेली घरं किंवा धोकादायक इमारती ज्याला आपण म्हणतो, अशांना नोटिसा दिलेल्या आहेत. तर त्यापैकी काही लोकांनी त्या रिकाम्या करून निष्कासित केलेल्या आहेत आणि जवळपास 800 इमारती अजून आहेत. आपण त्या लोकांना नोटीस देतो आणि त्या नोटीसमध्ये त्यांना आपण सूचना करतो, की तुमच्या घराचं तुम्ही एक स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या आणि त्या ऑडिटचा रिपोर्ट इकडे महानगरपालिकेमध्ये सादर करा. जर त्या रिपोर्टप्रमाणे जर ती इमारत जर धोकादायक असेल, तर ती इमारत रिकामी करणे आणि ती निष्कासित करणे ही त्या नागरिकांची जबाबदारी असते.